शल्यचिकित्सेचे जनक आणि सुश्रुत संहितेचे प्रणेता आचार्य सुश्रुत यांचा जन्म काशी इथे इसवी सन 600 पूर्वी झाला होता. यांचे पिता विश्वामित्र आणि माता माधवी. यांचे लहानपण काशीला गंगेकाठी गेले. थोडे मोठे झाल्यावर विश्वामित्र त्यांचे सासरे काशीचे राजा दिवोदास यांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली की आजपासून आपण याचा सांभाळ करावा. अर्थातच राजा दिवोदासाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. यानंतर विश्वामित्र तप करण्यासाठी अरण्यात निघून गेले. हे दिवोदास धन्वंतरीचा अवतार मानले जात असत. यानंतर सुश्रुत त्यांचे आजोबांचे म्हणजे दिवोदासांच्याकडे राहू लागला. ते अभ्यासात फारच हुशार होते. त्यांनी लवकरच वेद व उपनिषदांचा अभ्यास पूर्ण केला. शस्त्रविद्या पण शिकला. मात्र त्याची विशेष आवड आयुर्वेद व शल्यचिकित्सा या विषयात होती. एकदा काय झाले, त्याच्या मित्राचे बोट तुटले. सुश्रुताने ते पाहिले. मात्र तो म्हणाला, मित्रा, तू घाबरू नकोस. मी तुला औषध लावतो आणि त्याने तुझे बोट पूर्ववत होईल. मी त्यासाठी हे औषध आणि त्यावर बांधायला एक पट्टी पण आणली आहे. त्याने ते तुटलेले बोट औषधात बुडवले आणि जागच्या जागी बसवले. त्यावर पट्टी बांधली व तो त्याला म्हणाला, आता तू काळजी करू नकोस. फक्त या बोटाची काळजी घे. तुझे बोट पहिल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित होईल. मात्र रोज हे औषध लावायचे आणि त्यावरची पट्टी बांधायची. फक्त एक काळजी घ्यायची की बोट इकडे तिकडे अजिबात हलवायचे नाही. त्याचा मित्र विरेचक याला तर या गोष्टीवर अजिबातच विश्वास बसत नव्हता की त्याचे ते तुटलेले बोट परत पहिल्यासारखे नीट होईल. तेथील इतर मित्रसुद्धा सुश्रुताला या गोष्टीवरून हसू लागले. पण तुटलेले बोट परत पहिल्यासारखे होईल यावर कोणीच विश्वासही ठेवत नव्हतं. सुश्रुत त्याच्या म्हणण्यावर मात्र ठाम होता. त्याने केलेल्या उपचारांवर त्याचा पूर्ण विश्वास होता आणि विरोचनाने सुद्धा सुश्रुतचे म्हणणे ऐकले. 7 दिवस बोटाची सर्व काळजी घेतली. नंतर 7व्या दिवशी त्याचे लक्षात आले की तुटलेले ते बोट अगदी पूर्ववत झाले आहे. तो आनंदाने पळतच सुश्रुताकडे आला. त्याला मिठी मारून म्हणाला, अरे हे बघ, माझे बोट अगदी पहिल्यासारखे छान झाले. तू तर अगदी कमालच केलीस रे. त्यावर सुश्रुत म्हणाला, अरे आपले शरीर आपणच उपचार करते. तुझ्या बोटातील नसा तुटल्या होत्या, हाड मोडले होते, पण त्यांना वेळेवर बांधून ठेवले व ते आपोआप जुळत गेले. आणि शरीराचा तर हा गुणधर्मच आहे. सुश्रुता, तू काय म्हणतोस ते मला कळत नाही, पण तू तर मोठा होऊन अगदी मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करशील असे मला वाटते, विरोचक म्हणाला. सुश्रुत म्हणाला, मेलेल्याला जिवंत करता आले नाही तरी मरणाऱ्याला मात्र वाचवता आलेच पाहिजे. विरेचक म्हणाला, हो, अगदी तसेच होईल. तू खूप मोठा होशील रे मित्रा. आणि ही गोष्ट भविष्यात अगदी खरी ठरली. दिवसेंदिवस सुश्रुताचे ज्ञान वाढत होते. थोडे दिवसातच त्याचे आजोबांच्या येथील शिक्षण पूर्ण झाले. मग त्याला राज्यातील सर्वात मोठ्या विद्वान आणि निष्णांत गुरूंकडे पाठविण्यात आले. तेथे त्याने आपल्या हुशारीची झलक दाखवली. एक दिवस गुरुजींनी विचारले की हाडे जुळण्यासाठी काय करावे लागते? हाडे कशी जुळली जातात? विद्यार्थी म्हणाले की औषधाच्या योगाने हाडे जुळली जातात. मात्र एकटा सुश्रुत म्हणाला, नाही गुरुजी, तुटलेली हाडे खरे तर आपोआपच जुळतात. औषधोपचाराने ते काम जरा लवकर पूर्ण होते. गुरुजी म्हणले, शाब्बास, अगदी बरोबर उत्तर दिलेस. नंतर गुरुजी म्हणाले की एखाद्या शवाच्या शरीराची परीक्षा करण्यासाठी नक्की काय करायला हवे? तेव्हा सुश्रुत म्हणाला, त्याला गवताने झाकून ते प्रेत वाहत्या पाण्यात ठेवावे. असे केल्याने मृत शरीराची त्वचा शरीरापासून वेगळी होते. मग शरीराच्या आतील भागाचे परीक्षण नीट करता येते. हे ऐकून तर गुरुजी म्हणाले, खूप सुंदर. सुश्रुत, तू शल्यचिकित्सेच्या क्षेत्रात खूप मोठा होशील. तुला खूप कीर्ती प्राप्त होईल. माझा तुला आशीर्वाद आहे.
तू माझा सर्वात श्रेष्ठ विद्यार्थी होशील. गुरुजींचा आशीर्वाद अगदी अगदी खरा ठरला. त्या काळात सुश्रुत संपूर्ण भारतात सर्वश्रेष्ठ शल्यचिकित्सक म्हणून प्रसिद्ध झाला. सुश्रुत यांनी या क्षेत्रात खरे तर खूप आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यांनी सुश्रुत संहिता नावाचा ग्रंथ लिहिला. यात शल्यचिकित्सा हा प्रमुख विषय आहे, पण याशिवाय यामध्ये आयुर्वेदातील विविध विषयांची माहिती दिलेली आहे. 8व्या शतकात अरब लोकांनी याचा अनुवाद अरबी भाषेत केला. त्याचे नाव सुश्रुत म्हणजे किताबे शाने हिंद असे आहे. शल्यचिकित्सा क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले व नवनवीन माहितींची नोंद केली व ती माहिती ते सर्व लोकांना देत राहिले. सुश्रुत संहिता या पुस्तकात 120 भाग आहेत. यात शल्यचिकित्सेच्या वेगवेगळ्या प्रकारचे वर्णन केले आहे. दुसऱ्या भागात शरीराच्या निदानाबद्दल माहिती दिली आहे. एकदा एका कार्यशाळेत एका शल्यचिकित्सकाने प्रश्न विचारला की आम्ही जेव्हा शस्त्रक्रिया करतो त्यावेळी बरेच वेळा रोगी उपचारादरम्यान मरून जातो, असे का होत असेल? याबद्दल मार्गदर्शन करावे. तेव्हा सुश्रुत म्हणाले, याचे अगदी सोपे कारण आहे की आपण आपली उपकरणे योग्य तऱ्हेने स्वच्छ करत नाही. त्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव होतो व त्यायोगे रोग्याला अपाय होऊन तो मरतो. यासाठी सर्व उपकरणे योग्य तो अग्निसंस्कार करून वापरली गेली पाहिजेत, जेणेकरून सर्व सूक्ष्म जंतू मरून जातात. हाच विचार आताच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात सर्वत्र वापरला जातो. यानंतर एक जण विचारतात की कधी रक्तस्राव थांबतच नाही, त्यामुळे रोगी मरून जातात. यासाठी सुश्रुत सांगतात की यासाठी बिनविषारी छोटे छोटे कीटक असतात, त्यांचा उपयोग करावा. ते आपली लाळ त्यावर सोडतात, ज्यामुळे रक्तस्राव थांबतो. सुश्रुत यांनी नाक, कान आणि फाटलेल्या ओठांच्या शल्यक्रिया केलेल्या आहेत. याचे वर्णन केलेले आहे. या सर्व शल्यक्रिया ते अगदी सहजतेने करीत असत. याशिवाय त्यांनी त्या काळात सिझेरियन करून स्त्रियांची प्रसूती केली व त्या माता आणि बालकांचे प्राण वाचविले होते. शस्त्रक्रियेसाठी लागणारी 125 उपकरणे त्यांनी निर्माण केली. त्यात चाकू, सुरी, सुई, चिमटे इत्यादींचा समावेश आहे. आजही त्याचेच थोडे आधुनिक रूप शस्त्रक्रिया करताना वापरले जाते. ते 300 प्रकारच्या शस्त्रक्रिया करत असत. त्यात प्लास्टिक सर्जरीमध्ये ते विशेष कुशल आणि निपुण होते. याशिवाय ते मोतीबिंदू, हाडे जोडणे, मधुमेह व वजन कमी करणे यावरही उपचार करत होते. शरीराची व शरीराच्या विविध अवयवांची रचना व त्यांची चिकित्सा, बालरोग व स्त्रीरोग, मनोरोग यावरही ते उपचार करत असे. असे हे सर्व क्षेत्रात कुशल असलेले सुश्रुत हे सर्वश्रेष्ठ शल्यचिकित्सक आपल्या भारत देशाचे खूप मोठे भूषण आहे. ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे कॉलेज ऑफ सर्जन्स येथे त्यांचा पुतळा आहे. तेथील प्राध्यापक मोठ्या आदराने त्यांच्या नावाचा उल्लेख करत असतात.